जर आधीच परमिशन द्यायची नव्हती तर आधीच नाही सांगायचं ना, आधी हो म्हणायचं आणि अशी काहीतरी अट घालायची जी पॉसिबलच नाही. गौतम गौतम रिलॅक्स. हे बघ दादा ना. अरे दादा नाही ऐकणार यार आकाश. आपल्या सगळ्यांना माहिती की दादा लग्नाच्या कम्प्लिटली अगेन्स्ट आहे बिकॉज ही हेट्स विमेन. त्याला मुली नाही आवडत आणि त्याला कन्व्हिन्स करणं तर इम्पॉसिबल आहे. आणि हे आईला माहिती आहे ना आजी. मग कशाला अशी अट घालायची? हो ना. हे बघा, आधी मला सुद्धा तिची ही अट पटलेली नव्हती, पण जेव्हा मी विचार केला ना तेव्हा मला तिचा निर्णय योग्य वाटला. तिला जयची काळजी वाटते रे, आणि म्हणून तिने ही अट ठेवली आहे. गौतम, अरे बाळा, तुम्ही मुलं अजून तरुण आहात, तुमचं रक्त उसळतंय. अरे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला तिथल्या तिथे पाहिजे असतात. मला हा जोडीदार हवा, माझ्या आयुष्यात जोडीदार नसेल तर चालेल मला, असं वाटतं तुम्हाला. पण बाळा, जसं वय वाढत जातं ना तसं एका जोडीदाराची उणीव भासते, त्याची गरज जाणवते. आणि तेजस्विनीच्या आयुष्यातलं हे दुःख आहे, हे तुम्ही समजून घ्या रे. हा निर्णय घेऊन तिला असंच वाटलं असेल की ह्या निमित्ताने तरी जय ह्या गोष्टीचा विचार करेल, आणि म्हणून तिने ही अट घातली ना. आणि गौतम, तुझी इच्छा, तुझं प्रेम कोणी नाकारत नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी आहे ना अशा घाई गडबडीत नाही होऊ शकत. थोडा थांब, थोडा धीर धर रे बाळा. काय चाललंय? शांत हो जरा, बाहेर लोक आहेत. त्यांचा तो मोठा मुलगा मला नाही वाटत लग्नाला तयार होईल. म्हणजे त्याला बायकांचा किती राग आहे आपल्याला माहिती आहे ना. ही अशी अट तो मान्यच नाही करणार. तुला काय वाटतं? तेजस्विनी बाईला हे सगळं माहित नसणार आहे, मुद्दाम केलंय तिने. पण मग आता आपण काय करायचं? आणि आपल्या बायचं काय होणार? काय हिच्या नशिबात कळतच नाही. तू जरा शांत हो आणि बाहेर जर आपण नंतर बोलू. आणि पमा, जास्त विचार करून स्वतःची तब्येत बिघडू नको, आत्ताच तुला सांगतो. हं? आणि स्वामी आहेत ना, ते दाखवतील ना मार्ग आपल्याला. Amazing. I mean, you ate and left no crumbs. It was a clear sixer. Actually, बॉल ना फक्त स्टेडियमच्या बाहेर नाही गेलाय, तो ना ह्या सगळ्यांच्या डोक्यावरून गेलाय. मी तर विचार पण केला नव्हता. I mean, you just uttered one sentence and the game was changed. And तेजू मामा, आता जय दादाचं लग्न इज ऑल्सो नॉट पॉसिबल ना? शक्यच नाही. हे म्हणजे भानू आजी आहे ना, 4 लोकांमध्ये गप्प बसणं इतकं अशक्य आहे. मॅम सांगा ना, कुठलं औषध घेता हुशार व्हायचं? पोटभर जेवण झालंय ना? जा जरा शतपौली करून ये. त्यापेक्षा आईस्क्रीम खाऊ? Toodles. बाय. कसं आहे ना, आपल्याला जे काही बोलायचं असतं, जे काही करायचं असतं ते आधीच ठरवून ठेवायचं असतं. आता जोपर्यंत जयचं लग्न होत नाही तोपर्यंत या कंडक्टरच्या मुलीशी माझ्या गौतमचं लग्न होणार नाही. नाही, बघूया ना परत फॅमिली किती दिवस आपल्या मुलीला बिन लग्नाची ठेवतात. मला वाटलेलंच गौतम जिजूंच्या आईनं असंच काहीतरी वागणार, अशीच काहीतरी विचित्र अट घालणार. मी आणि गौतम कधीच एकत्र येऊ शकणार नाही, आमच्या नशिबातच नाहीये. ताई प्लीज असं काही बोलू नकोस. आता काय होणार? जय दादा करेल का लग्न? मला नाही वाटत तो अट मान्य करेल. अगं तो किती तिरस्कार करतो बायकांचा. शक्यच नाही की तो लग्नाला तयार होईल.
होणार. तुमचं लग्न होणार. तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता ना, मग असं कसं एका अटीमुळे लग्न मोडेल? पण कसं? काय करणार तू ताई? ताई, मला नाही वाटत जयदादा ऐकणार. किती हेकड आहे तो. त्याला ऐकावं लागेल. लग्न होणार. मी एकटा बसलोय याचा अर्थ कळत नाही का तुला? कशाला आलीस इथे? मला एकट्याला राहायचं, मला कोणाशीही बोलायचं नाहीये, प्लीज. तू नेहमी चिडचिड करतोस, पण असं नाही. हे बघ, मला नाही माहित तुला लग्न का करायचं नाहीये. नाही माहित मला तुला मुली का आवडत नाही, त्यांच्याशी तू असं का वागतोस, काय कारण आहे नाही माहित मला. आणि हे सगळं मला नाही समजलं ना तरी चालणार आहे. मी ह्यासाठी आलीच नाहीये. हे बघ, प्लीज इथून जा. मला आता काहीच बोलायचं नाहीये. मग ऐक, आठव तुझी भावंड साक्षी, गौतम, त्यांच्यावरचं तुझं प्रेम. ह्या एकाच बाबतीत ना आपण दोघं सेम आहोत. आपल्या दोघांनाही आपल्या फॅमिली बद्दल खूप जास्त प्रेम आहे. मला तर माझं घर, माझे मम्मी पप्पा, ह्या तिघी, ह्यांच्यापेक्षा ना जगात दुसरं काही आवडतच नाही. आणि आय नो तुझं पण तसंच आहे. आकाश दादा तर नेहमी सांगतो, साक्षी वहिनी बोलते की जय दादा ना आमच्यासाठी वडिलांसारखा आहे. त्या दिवशी तुझ्या आईसमोर तुझ्या भावाचं प्रेम मिळवून देण्यासाठी तू त्यांच्या पायाशी आलास. त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितलीस, विनंती केलीस. मी हे कधीच विसरू नाही शकत. आता मी तुझ्या समोर हात जोडते. प्लीज प्लीज तुझ्या आईची अट मान्य कर. श्रुताईसाठी, गौतमसाठी तुझ्या भावाने याआधी जीव देण्याचा प्रयत्न केला आणि आता माझी बहीण त्या टप्प्यावर. ती किती अस्वस्थ झाली ना मी तुला नाही सांगू शकत. तिच्या आयुष्यात येणारं सुख, प्रेम, हे सगळं तुझ्या एका निर्णयावर डिपेंड आहे. प्लीज त्यांना वेगळं करू नको. त्या दोघांचं अख्खं आयुष्य त्यांच्या समोर उभं आहे. आणि तू नाही म्हणालास ना तर आशुताई कोलमडून जाईल. अरे तिचं आधीच एक लग्न तुटलंय. मम्मी पप्पांना लोकांना तोंड देता देता कसं नुसं होतंय. आणि आता जर हे सगळं तुटलं ना तर सगळेच खचून जातील. गौतमने याआधी काय केलं होतं तुला माहिती आहे ना. आता जर त्याला काही झालं ना तर आशुताई स्वतःचं काहीतरी करून घे. प्लीज प्लीज, हवं तर मी तुझ्या पाया पडते, पण प्लीज या सगळ्याचा विचार कर.